नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. उद्या गुरुवारी 6 जून 2024 रोजी वैशाख महिन्याची अमावस्या आहे. या अमावस्येला दर्श अमावस्या असे देखील म्हणतात. वैशाख अमावस्येच्या दिवशी शनी जयंती साजरी केली जाते. या अमावस्येच्या दिवशी शनिदेवाचा जन्म झाला होता आणि म्हणूनच आपल्याला ह्या अमावस्येच्या दिवशी आपल्यातील सर्व इडापिडा, दरिद्रता, निगेटिव्ह ऊर्जा निघून जाण्यासाठी अंघोळीच्या पाण्यात आपल्याला ह्या 4 वस्तू आवर्जून टाकायच्या आहे. बघा, तुम्हाला दिवसभर काही उपाय सेवा जरी करायला शक्य झालं नाही तरी देखील आपण सकाळी आपल्यातील निगेटिव्ह ऊर्जा, शनिदोष, साडेसाती निघून जाण्यासाठी अंघोळीच्या पाण्यामध्ये या 4 वस्तू आपल्याला आवर्जून टाकायच्या आहे. अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याला, त्याचप्रमाणे दान करण्याला, त्याचप्रमाणे पितृदोषासाठी तर्पण विधी करण्याला अतिशय महत्त्व असतं. अशा वेळी आपल्याला पवित्र नदीमध्ये स्नान करायला जाणं शक्य नसेल तर आपण घरी देखील या पद्धतीने अंघोळ करू शकतो. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर का चॅनलवर नवीन असाल तर असेच माहितीचे व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा. अमावस्येच्या दिवशी आपल्याला सकाळी उठल्यानंतर सर्वात अगोदर अंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि या अंघोळीच्या पाण्यामध्ये आपल्याला थोडंसं गंगाजल आवर्जून टाकायचं आहे. तुम्ही जर का एखाद्या पवित्र नदीचं गंगाजल आणलेलं असेल तर तुम्ही ते देखील ह्या पाण्यामध्ये टाकू शकतात. गंगाजल तुमच्याकडं नसेल तर तुम्ही गोमतीर पाणी टाकू शकतात. बघा, या दिवशी गोमूत्र किंवा गंगाजल तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये आवर्जून टाकायचं आहे. जर का तुमच्याकडे पंचगव्य असेल तर तुम्ही पंचगव्य देखील या पाण्यामध्ये टाकू शकतात किंवा ते अंगाला चोळून लावून तुम्ही त्याने अंघोळ करू शकतात. आता यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे आपल्याला थोडंसं जाड मीठ अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. बघा, उद्या शनी जयंती आहे आणि शनिदोष, शनिपीडा, शनीची साडेसाती कमी करण्यासाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं जाड मीठ आवर्जून टाकायचं आहे. यामुळे आपली शत्रुपीडा देखील कमी होत असते. यानंतर तिसरी वस्तू म्हणजे आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशीचं पान हे आवर्जून टाकायचं आहे. तुळशीचं पान अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून जर का आपण अंघोळ केली तर आपल्यावर यामुळे लक्ष्मी प्रसन्न होते आणि लक्ष्मीची कृपा आपल्यावर राहते. म्हणून उद्या तुम्हाला एक तुळशीचं पान देखील अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे. यानंतर उद्या गुरुवार आहे आणि गुरुवारी ही अमावस्या आलेली असल्यामुळे आपल्याला गुरुबळ प्रबळ करण्यासाठी, गुरुची साथ मिळण्यासाठी आपल्याला अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. यामुळे तुमचा गुरुग्रह हा मजबूत होत असतो. ज्यांच्या विवाहात अडथळे येत असतील त्यांनी आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये हळद टाकून या पाण्याने अंघोळ करायची आहे. तर बघा, या 4 वस्तू आपल्या सर्वांच्याच घरात असतात. नसतील तर तुम्ही त्या आणून घेऊ शकतात. तुळशीचं पान तुम्हाला हे आदल्या दिवशी तोडून ठेवायचं आहे. तुम्ही पारोशा हाताने तुळशी पत्र तोडायचं नाही आहे. तर आदल्या दिवशी तुम्ही तुळशीचं पान एक तोडून ठेवा. बघा, तुळशीचं पान जर का तुम्ही अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर तुमचे सर्व दोष, रोग हे नष्ट होत असतात. जर का तुम्हाला पैशाच्या काही अडचणी असतील तर तुम्ही आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये एक तुळशीचं पान हे टाकायचं आहे. त्याचप्रमाणे थोडंसं गोमतीर किंवा गंगाजल, त्याचप्रमाणे जाड मीठ आणि थोडीशी हळद तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. अंघोळ करताना सर्वात अगोदर आपल्याला अंघोळीचं पाणी हे खांद्यावर घ्यायचं असतं आणि मग आपल्याला ते डोक्यावर घ्यायचं आहे. उद्या गुरुवार असल्यामुळे महिलांनी शक्यतो डोक्यावरनं पाणी घेऊ नये किंवा केस धुवू नये. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.